हॅलो, गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 10 आणि माझी काही कामं उरकली आहेत, काही बाकी आहेत. पण म्हटलं जरा व्लॉग सुरू करावा. आणि थंडी खूप आहे पुण्यामध्ये. आणि सकाळी तर इतकी वाजते, म्हणजे सकाळी बाहेर पडलं तर भयंकर थंडी असते. पण आता मस्त टेरेसमध्ये ऊन आलं आहे, त्यामुळे म्हटलं जरा एक 10 मिनटं उन्हात उभं राहावं, म्हणजे सगळी थंडी पळून जाईल आणि ऊब येईल. मस्त ऊन येत आहे. त्या जवळच शाळा असल्यामुळे मुलांचा गोंधळ, त्यांचे आवाज ऐकू येतात. शेजारी शाळेचं ग्राउंड आहे. आज मी तुम्हाला माझ्या घरातलं एक कोपरा दाखवणार आहे की जो माझा अत्यंत आवडता आहे. आणि तिथे मी मन रमतं माझं आणि थोडा वेळ मी घालवते तिथे. तर हे मी तुम्हाला दाखवते आता. चला बघूयात आपण काय आहे ते. तर हा आहे माझा आवडीचा कोपरा. हे आहे माझं पुस्तकांचं कपाट आणि त्याच्यामध्ये भरपूर पुस्तकं आहेत. जवळजवळ 501 पुस्तकं आहेत आणि विविध विषयांवरची पुस्तकं आहेत. आणि खालच्या या कप्प्यामध्ये सगळे सोव्हेनियर्स ठेवलेत. प्रत्येक देशातले सोव्हेनियर्स आहेत, त्यासाठी हा एक खालचा कप्पा ठेवलाय. आणि बाकीचे हे वरचे जे 5 असे रॅक आहेत ते पुस्तकं आहेत सगळी. हे छावा आहे, ज्योतिपुंज, ययाती, पर्व अशी ही पुस्तकं आहेत. आत्मचरित्र पण खूप आहेत माझ्याकडे. इथे वरती तुम्हाला दिसत असेल तर आय डेअर, हे किरण बेदींचं आत्मचरित्र. आणि अशी बरीच पुस्तकं आहेत. म्हणजे आता हे दाखवत बसले तर बराच वेळ जाईल. तर ही अशी विविध विषयांवरची पुस्तकं. आत्मचरित्र तर भरपूर आहेत माझ्याकडे. नटखट, मोहन जोशींचं, आणि कादंबऱ्या, कथासंग्रह, ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, धार्मिक अशी सगळी पुस्तकं आहेत. मी जेव्हा परदेशात राहत होते तेव्हा मी घरगुती पुस्तकांची लायब्ररी सुरू केली होती, फक्त मराठी पुस्तकं. आणि त्या वाचनालयाचं नाव दिलं होतं साहित्य सहवास वाचनालय. तर ही लायब्ररी सुरू केली होती आणि त्याचे माझे मेंबर्स जे असायचे ते हाऊसवाईफ्स असायच्या. आणि जे व्हिजिटिंग पॅरेंट्स असतात की जे आपल्या मुलाकडे, मुलीकडे 3-4 महिन्यासाठी येतात वास्तव्याला, तर ते पॅरेंट्स माझ्याकडे यायचे पुस्तक वाचायला. कारण त्यांना तो विरंगुळा असायचा की परदेशामध्ये आपल्याला मराठी पुस्तकं वाचायला मिळतात ही, आणि त्यांना एक खूप पर्वणीच असायची. तर त्यामुळे हे सगळे माझ्याकडे वाचायला यायचे. म्हणजे मी त्यांना आठवड्याला 2 पुस्तकं द्यायची आणि आठवड्यातून एकदा बदलायला वगैरे ते यायचे माझ्याकडे. तर हे इतकं समाधान मिळायचं की चला आपल्यामुळे या लोकांना वाचन पुस्तकांची पर्वणी मिळते आणि त्यांचा वेळही छान जातो. शिवाय त्या पुस्तकावर चर्चा करायची आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या. हे माझं खूप छान असं तिथे रुटीन सेट झालं होतं. आणि त्यामुळे तिथून इकडे आल्यानंतर ही पुस्तकं मी घेऊन आले आणि इथे आता मी जसं जमेल तसं वाचते. पूर्वी खूप वाचायची मी, की दिवसाला 1 पुस्तक माझं वाचून व्हायचं. पण आता थोडं जास्त वाचलं की डोकं दुखतं, त्यामुळे वाचनाचं आता कमी झालंय. पण थोडंफार म्हणजे एक 8 दिवसातून एखादं पुस्तक वगैरे असं वाचलं जातं. हे आहे छावा पुस्तक. हे तर तुम्ही कितीदाही वाचलं तरी तुम्हाला परत परत वाचावं असं वाटतं. आता या संभाजी महाराजांवर छावा हा नुकताच एक मूवी येऊन गेला. पण मूवी बघून तर छानच, म्हणजे तो एक फील येतो. पण पुस्तक वाचून तुम्हाला जास्त त्याचा एक त्यांचं कार्य किंवा काय आहे ते जास्त समजतं आणि ते हृदयाला भिडतं. शिवाजी सावंतचं अजून एक हे पुस्तक म्हणजे मृत्युंजय. अशी ऐतिहासिक पुस्तकं आहेत. शिवाय आता मीना प्रभू लेखिका आहेत, त्यांचे हे माझं लंडन, दक्षिण रंग, रोम राज्य अशी जी ही पुस्तकं आहेत
तर त्या ज्या ज्या देशात गेल्यात, आता लंडनला गेल्या तर त्यांनी लंडनला लोकल ट्रेन, लोकल बस याच्यातून प्रवास करून तिथली अगदी छोटी छोटी ठिकाणं बघून त्याच्याविषयी हे पुस्तकं लिहिलं आहे. तसंच दक्षिण रंग हे अमेरिकेवरचं पुस्तक आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये त्या फिरल्यात तेव्हा त्यातल्या, आपण जातो टूरला तेव्हा आपण कंडक्टेड टूर घेतो, फक्त थोडे 10-15 प्लेसेस बघतो आणि येतो. तर त्यांचं तसं नाही आहे. त्या बसनी प्रवास करतात, लोकल लोकांशी बोलतात, त्यांच्या घरी राहतात आणि अशी वेगळी ठिकाणं बघतात आणि त्याच्याविषयी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्या खूप आहेत. असंच त्यांचं हे रोम राज्य पण एक पुस्तक आहे, ॲम्स्टरडॅम, रोम वगैरे त्याच्यावर लिहिलेलं आहे. जे नायक होऊन गेले किंवा जे प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेले तर त्यांच्या ज्या सहचारिणी आहेत त्यांनी पण काही पुस्तकं लिहिली आहेत. तर त्यातलंच हे एक पुस्तक म्हणजे नाथ हा माझा, हे कांचन काशीनाथ घाणेकर यांनी लिहिलं आहे, काशीनाथ घाणेकर यांच्या मिसेसनी. तसंच कुणास्तव कुणीतरी हे सुद्धा यशोदा पाडगावकरांनी लिहिलेलं आहे पुस्तक. तर अशी ही काही पुस्तकं आहेत. हे नीलांगिनी म्हणून एक पुस्तक आहे, हे द्रौपदीच्या जीवनावर आहे, जरा वेगळं आहे पण द्रौपदीच्या जीवनावर लिहिलेलं आहे पुस्तक. आनंदी गोपाळ हे पण तुम्ही वाचलंच असेल, आनंदीबाई जोशींवर आहे. आणि मला जसं हे ऐतिहासिक किंवा आत्मचरित्र वाचायला आवडतात तसेच मला असं थ्रिलर, सस्पेन्स असंही वाचायला आवडतं. तर माझे फेवरेट लेखक आहेत रत्नाकर मतकरी. तर रत्नाकर मतकरींच्या अशा गूढ कथांचा संग्रह आहे माझ्याकडे आणि तेही वाचायला मला खूप आवडतं. तर एकदम एक्साइटिंग असतात त्यांची पुस्तकं, छोट्या कथा असतात, ते वाचायला मजा येते. प्रत्येक गृहिणीच्या घरात असावीत ही पुस्तकं, ती म्हणजे रुचिरा वगैरे अशा टाईप, की जिथे तुम्हाला काही छोटे छोटे पदार्थ करायचे असतील, काही रेसिपी बघायच्या असतील. आता कसं यूट्यूबवर गेलं की भरपूर रेसिपी असतात, पण पूर्वी तसं नव्हतं. त्यामुळे पूर्वी अशी ही पुस्तकंच आपल्याला हेल्प करायची. तर अशी पण बरीच पुस्तकं आहेत माझ्याकडे की जी रेसिपी तुम्ही त्याच्यामध्ये बघून करू शकता. शिवाय काही अनुवादित पुस्तकं पण आहेत माझ्याकडे. तर त्याच्यामध्ये ही चिकन सूप फॉर द कपल सोल. तर चिकन सूप हे एक कॉमन नाव आहे आणि मग त्याच्यामध्ये फॉर द इंडियन सोल, फॉर मदर, फॉर सिस्टर्स अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत. तर हे अनुवादित आहेत आणि खूप छान, म्हणजे अनुवाद पण छान केला आहे आणि ओरिजिनल पण छान आहे. तर हे असे ते आहे. आणि हे सुद्धा एक अनुवादित पुस्तक आहे, चिंता सोडा आणि सुखाने जगा. मूळ लेखक डेल कार्नेजी आहे, पण त्याचा अनुवाद मराठीत केलेला आहे. तर ही पुस्तकं वाचायला मला खूप आवडते. अजून एक माझ्या आवडत्या लेखिका म्हणजे सुधा मूर्ती. तर सुधा मूर्तींची सगळीच पुस्तकं खूप आवडतात आणि खूप मनाला भावून जातात. हे आहे डॉलर बहू आहे, अजून वाईज अँड अदरवाईज. त्यांचं लिखाण एकदम छान असतं आणि एकदम मनाला भावून जातात त्यांच्या गोष्टी. अजून आपल्या काळातले लेखक म्हणजे बाबा कदम. बाबा कदमांच्या कादंबऱ्या म्हणजे आपल्या ज्या पिढीने वाचल्या नाहीत असे म्हणजे विरळच. तर हे बाबा कदमांच्या कादंबऱ्या आपल्या तरुण वयात आपण सगळ्यांनीच वाचल्या आहेत. मंगला गोडबोलेंचं पण लिखाण एकदम लाईट, हलकं फुलकं असतं. त्याही मला खूप आवडतात त्यांचं लेखन. त्यांचीही अशी पुस्तकं आहेत. अजून एक कथासंग्रह जे मला आवडतात ते आहेत माधुरी शानभाग यांच्या कथा. मला खूप आवडतात. सामाजिक कथा असतात आपल्या डे टू डे लाईफ मधल्या, त्यामुळे वाचायला पण छान वाटतं. हे बाबा आमटेंचं आत्मचरित्र आहे. हे इन्स्पिरेशनल आहे खूपच. आणि आपले फेवरेट वपू काळे ते तर असणारच. हे अजून काही वपूंची पुस्तकं आहेत. आणि घरात पुलंची पुस्तकं नाही असं होणारच नाही. तर एक पुस्तक आहे पु ल देशपांड्यांचं खिल्ली म्हणून. तर अशी भरपूर पुस्तकं आहेत. म्हणजे मी जर तुम्हाला एक एक अशी पुस्तकं काढून दाखवत बसले तर हा व्लॉग खूपच मोठा होईल. त्यामुळे मी तुम्हाला अशी थोडीफार पुस्तकं दाखवली आहेत. तर
मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. आणि अजून एक गोष्ट सांगा की तुम्हाला कुठली पुस्तकं वाचायला आवडतात आणि तुमचं फेवरेट पुस्तक कुठलं आहे, आणि तुम्ही कुठली मराठी पुस्तकं वाचता, इंग्लिश वाचता, हे सगळं माझ्याबरोबर शेअर करा.